आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मोर्चे बांधणी केली जाते। धाराशिवमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका आहे। आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार असा विश्वास राजन सायवी यांनी व्यक्त केलेला आहे। सायवी यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आता मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी राजन साळवी साहेब आहेत। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। काय सांगाल साहेब, आता तुम्ही तयारीला? आपण पाहिलं असेल तर हे संपूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे। नगरपालिका निवडणुका अनेक वर्ष रखडल्या होत्या, त्याची घोषणा झाली। त्या अनुषंगाने संपूर्ण नगरपालिका नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नगरसेवकांच्या निवडणुका पार पडल्या आणि 21 तारखेला निवडणूक निकालाची आम्ही लोक पाहतो, वाट पाहतो। खरं म्हणजे आज संपूर्ण जिल्हा म्हटला धाराशिव तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारी या ठिकाणी प्रचंड मतदार आहेत। धनुष्यबाणाला मानणारे अनेक मतदार या भागामध्ये आहे। त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत। मागचा इतिहास पाहिला तर लोकसभा असेल, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगरपालिकेपासून प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणून निवडणुकीमध्ये 100% आम्हाला यश चांगलं मिळणार। या जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। 21 तारखेला त्याचा निकाल लागल्यानंतर आम्हाला नक्की खात्री आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना हा 1 नंबरचं यश मिळवलेला पक्ष असेल ही माझी भावना आहे। शिवसेना हा पक्ष 1 नंबरचा असेल हा मला विश्वास आहे आणि म्हणून 21 तारखेनंतर 22 तारखेला आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये जे निवडून आलेले नगराध्यक्ष नगरसेवक असतील त्यांना भेटी करता आम्ही आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन जाणार, आम्हाला विश्वास आहे। तरी होते राजन साळवी यांनी सांगितलं की आता या नगरपालिकेवर सुद्धा आमचाच भगवा महायुतीचाच झेंडा फडकणार आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।